पर्टिक्युलरली लॉकडाऊन लागल्यानंतर सगळे लोक फूड, शेल्टर, हेल्थ एवढ्याच गोष्टींवर फोकस्ड होते. आणि आम्हाला असं वाटलं की आता ज्वेलरी कोण घेणार. ज्वेलरी तर ही अशी गोष्ट आहे की जी कदाचित सगळ्या गरजा भागल्यानंतर राहिलेल्या पैशांमधनं कोणतरी ज्वेलरी घ्यायला जातं. सो आम्ही तर घाबरलो होतो आणि आम्हाला असं वाटलं की दिस इज द एंड. म्हणजे आपली कॉन्सेप्ट किती चांगली असली तरी पूर्ण जगाचे डायनामिक्स बदललेत आणि आता ज्वेलरी वगैरे तर आयुष्यात कधी कोणी घेणं विचारही नाही करणार असंच वाटायला लागलं होतं. पण मग अचानक काय झालं, मे मध्ये थोडंसं लॉकडाऊन शिथिल झाला. लोकांनी 10 लोक, 12 लोक, 15 लोकांमध्ये लग्न करायला चालू केली. करेक्ट. आणि जसं लग्न करायला लोकांनी चालू केलं तसं आम्हाला जाणवायला लागलं की आम्हाला फोन यायला लागले लोकांचे की तुम्ही डायमंड रिंग्स बनवता ना, तर आम्हाला डायमंड रिंग्स घ्यायच्या आहेत. आणि आम्हाला पण असं झालं की अरे हो की डायमंड रिंग्स ही अशी गोष्ट आहे जी लग्न किंवा एंगेजमेंटसाठी मॅन्डेटरी गोष्ट आहे. आणि मे एंडपासूनच ऍक्च्युली आमचा परत सेल्स चालू झाला. आणि तेव्हा आम्हाला रिअलाइज झालं की हे जे प्रॉडक्ट आहे डायमंड रिंगचं हे लक्झरी कमी आणि लोकांची नीड जास्त आहे.